माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 5:53 सुरू होईल। ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 3:39 संपेल। शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं। त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दानपुण्य केलं जाईल। विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रविपुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे। माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवेल। चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, मग मनोभावे व्रताचा संकल्प घ्यावा। आपल्या घरातील पूजास्थळी एका चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र पसरावा। त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। चारही बाजूनी गंगाजल शिंपडावं। त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा। भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावावा। त्यानंतर केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावा आणि विधीपूर्वक पूजा आरती करावी। पौर्णिमेच्या दिवशी व्रतकथा वाचणं किंवा ऐकणं खूप महत्त्वाचं आहे। असं केल्यानं व्रताचं पूर्ण फळ मिळतं। त्यावेळी माघ महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात केलेले स्नान, दान आणि जप-तप याचं फळ अक्षय मिळतं। माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंही म्हणतात। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, विशेषतः गंगा नदीत स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। जर प्रत्यक्ष नदी स्नान करणं शक्य नसेल तर घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान केलं तरी चालेल, फळ मिळतंच। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात।